ज्या भूमीत भंडारा सांडतो, जिथे भक्तांच्या हाकेला विठ्ठल धावून येतो, तिथेच विठ्ठलाचा अवतार मानले जाणारे सद्गुरू बाळूमामा आजही आपल्या भक्तांचे रक्षण करत आहेत. पण तुम्ही कधी अनुभवली आहे का आदमापूरची ही भव्य यात्रा, पिवळा धमक भंडारा आणि बाळूमामांच्या पालखीचा तो सोहळा? आजच्या या व्हिडिओतून आपण अनुभवणार आहोत गुरुकृपा चॅनलच्या माध्यमातून आदमापूर यात्रेचा संपूर्ण थरार आणि मामांचा महिमा. तर नमस्कार भक्तांनो, गुरुकृपा चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील आदमापूर हे केवळ गाव नाही, तर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आदमापूर यात्रेचे मुख्य आकर्षक काय असते, पालखी सोहळा आणि भंडारा उधळण, भक्तांसाठी केल्या जाणाऱ्या सोयीसुविधा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये लिहा बाळूमामांच्या नावानं चांग भलं. यात्रेचे स्वरूप आणि महत्त्व. बाळूमामांची यात्रा ही दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होते. विशेषतः अमावस्या आणि महत्त्वाच्या तिथीला येथे जनसागर लोटतो. मामांचे हे मंदिर म्हणजे शांती आणि शक्तीचे केंद्र आहे. यात्रेच्या काळात संपूर्ण आदमापूर गाव पिवळे होते. हा रंग आहे भंडाराचा, जो विजयाचे आणि ऐक्याचे प्रतीक आहे. यात्रेचा सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे बाळूमामांच्या पालखीचे प्रस्थान. जेव्हा चांगभलेच्या गजरात पालखी खांद्यावर घेतली जाते, तेव्हा भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचतो. मामांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी लोक तासनतास रांगेत उभे राहतात. या काळात ढोल ताशा आणि लेझिमच्या तालावर भक्त देहभान विसरून नाचतात. भंडारा आणि महाप्रसाद. आदमापूरच्या यात्रेला भंडाऱ्याची यात्रा का म्हणतात हे तिथे गेल्यावरच समजते. प्रत्येक भक्ताच्या कपाळावर आणि हवेत फक्त भंडाराच दिसतो. तसेच यात्रेनिमित्त होणारा महाप्रसाद हा अन्नपूर्णा देवतेचा आशीर्वादच असतो. हजारो स्वयंसेवक रात्रंदिवस राबून शिस्तीत महाप्रसादाचे वाटप करतात. बाळूमामा आणि मेंढपाळ संस्कृती. मामांनी आयुष्यभर मेंढ्यांची सेवा केली. आजही यात्रेत मेंढ्यांचे दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते. यात्रेच्या निमित्ताने अनेक मेंढपाळ आपल्या कळपासह मामांच्या दर्शनाला येतात. हे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. तर भक्तांनो, बाळूमामांचे हे रूप आणि आदमापूरची ही ओढ शब्दात सांगणे कठीणच आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर आयुष्यात एकदा तरी या यात्रेचा अनुभव नक्की घ्या. मामांच्या चरणी लीन झाल्यावर जी शांती मिळते ती जगात कुठेही नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही कधी आदमापूरला गेला आहात का? तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या गुरुकृपा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ इतर भक्तांसोबत शेअर करा. बाळूमामांच्या नावानं चांग भलं.